आपल्याला प्रश्न पडतो की दर महिन्याला तृतीया येते, मग याच दिवसाचं एवढं महत्त्व का? तर मंडळी, अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी तुम्ही जे काही चांगलं कराल, मग ते दान असो, नामस्मरण असो वा एखादा नवा संकल्प, त्याचं फळ तुमच्या आयुष्यात अक्षय म्हणजेच अविनाशी राहतं. म्हणूनच याला 3.5 मुहूर्तांपैकी एक मानलं जातं. हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. इतकंच नाही तर भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील अधर्म नष्ट करण्यासाठी याच तिथीला परशुराम अवतार घेतला. तसंच नरनारायण आणि हयग्रीव यांचा जन्मही याच दिवशी झाला असल्याच्या आख्यायिका आहेत. अक्षय तृतीया ही येते कडक उन्हाळ्यात. आपल्या पूर्वजांनी या सणाला निसर्गाशी जोडलंय. या दिवशी मातीचा माठ रांजण दान करण्याला मोठं महत्त्व आहे. उन्हानं व्याकुळ झालेल्या जीवाला थंड पाणी पाजणं यापेक्षा दुसरं पुण्य काय असू शकतं? तसंच आंब्याची चवही आपण याच दिवसापासून घेतो. गरिबांना आंबे दान करणं हा केवळ आनंद नसून तो आरोग्यासाठी घेतलेला एक शुभ आशीर्वाद आहे. या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचं दान करू शकता. गोर गरिबांना अन्नदान करणं शुभ मानतात. तसंच पक्ष्यांना धान्य टाकणं, गरजूंना आवश्यक वस्तू दान करणं महत्त्वाचं मानलं जातं. आमरसाचा पहिला मान याच दिवसाला असतो. उन्हाळ्यातील रसाळ आंब्यांचा मोसम अक्षय तृतीयेपासून खऱ्या अर्थानं सुरू होतो. अक्षय तृतीयेचा दिवस हा केवळ आनंदाचा नाही तर कृतज्ञतेचा सुद्धा आहे. या दिवशी घराघरात पुरणपोळीचा खमंग वास दरवळतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून आपण देवाचे आभार मानतो. आपल्या कुटुंबाचा पाया ज्यांनी रचला त्या आपल्या पूर्वजांचे पितृदेवांचे स्मरण आणि पूजन या दिवशी आवर्जून केलं जातं. असं मानलं जातं की या दिवशी पितरांना दिलेलं अन्न आणि पाणी त्यांना अक्षय तृप्ती देतं. वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते. 2026 साली ही तिथी 18 एप्रिल रोजी सायंकाळी 6:22 सुरू होत असून 19 एप्रिल रोजी दुपारी 3:47 राहणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार अक्षय तृतीया 19 एप्रिल रोजी साजरी करणं अधिक योग्य मानलं जातं. अक्षय तृतीय हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यानं याला शुभ दिन मानतात. या दिवशी काही वस्तू खरेदी करणं अत्यंत भरभराटीचं लक्षण मानलं जातं. देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा केल्यानं त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुखशांती येते, समृद्धी मिळते असं आपल्याला लहानपणापासून सांगण्यात आलंय. आजच्या धावपळीच्या युगात आपण पाहतो की अक्षय तृतीयेला बाजारपेठा फुललेल्या असतात. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लागतात. यामागे एक श्रद्धा आहे. सोनं हे समृद्धीचं प्रतीक आहे. या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा करून घरात आणलेलं सोनं किंवा नवीन वस्तू ही केवळ धातू नसून ती तुमच्या कष्टाचं फळ असते, ज्यात उत्तरोत्तर वाढ होत राहते. सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असल्यानं सुवर्ण पिढ्यांमध्ये ग्राहकांची मोठी लगबग पाहायला मिळते. अक्षय तृतीया निमित्त आकर्षक एक्सचेंज ऑफर्स आणि खास सवलती जाहीर केल्या आहेत. अनेक जण आपल्या स्वप्नातला घराचा गृहप्रवेश याच दिवशी करतात. नवीन वास्तूची वास्तुशांती असो किंवा नवीन गाडीची खरेदी, या दिवशी सुरू झालेला प्रवास सुखकर आणि कायमस्वरूपी टिकणारा असतो. नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी तर यासारखा दुसरा दिवसच नाही. तर मंडळी, आजच्या या मंगल दिनी आपण केवळ वस्तूंचीच खरेदी न करता चांगले विचार आणि माणुसकीची सुद्धा पेरणी करूया. अक्षय तृतीया हा केवळ धार्मिक सण राहिलेला नसून तो आपल्या संस्कृतीतील कृतज्ञता, दानशूरपणा आणि समृद्धीचा एक मोठा उत्सव बनला आहे.